आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाचा केक। मी या फुलपात्राच्या मापाने घेतलेला आहे सर्व काही। एक फुलपात्र गव्हाचं पीठ, एक फुलपात्र गूळ, अर्धा फुलपात्र तेल, अर्धा फुलपात्र दही आणि अर्धा फुलपात्र रवा। आपण आता हे सगळं मिक्स करून घेतो आहोत। त्यामध्ये आहे बेकिंग सोडा, खायचा सोडा, विलायचीची पूड आणि एक चुटकी नमक, मीठ। हे सगळं एकत्र करून घेतो। हे गूळ आपण गरम करून घेतलेला आहे पाण्यामध्ये। एक चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच खायचा सोडा आणि 2 चम्मच पाणी किंवा दूध सुद्धा टाकलेलं चालेल। आणि याला असं हलवून घ्यायचं। हे बॅटर आता टाकून घेऊ आपण। कढई 10 मिनिटं गरम करायला ठेवली आहे आणि आता मी केकचं बॅटर ठेवते। झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं कमी गॅसवर ठेवायचं। चमचमीत केक रेडी झालेला आहे। किती छान, वाव किती छान। आता आपण याला काढून घेऊ। असं पहिले चाकूने पूर्ण साईडनी मोकळ करून घ्यायचा। रेडी झाला आहे, छान स्पॉन्जीनेस आलाय त्याला, बघाई पण पडलेली आहे, खायला पण एकदम टेस्टी। आता चला ताव मारूया। केक छान झाला आणि छानसा केक आता तयार झालेला, अगदी स्पंज सारखा। चला आता सगळे मिळून खाऊया सगळी।